महाराष्ट्रातील परिवहन व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेणाऱ्या परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या कार्य अहवालावर आधारित कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते। या पुस्तकामध्ये परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत गेल्या काळात राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचा, सुधारणा उपक्रमांचा आणि लोकाभिमुख निर्णयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। महाराष्ट्राच्या जनजीवनाशी घट्ट नातं असलेल्या लालपरी अर्थात एसटी सेवेला अधिक बळकटी देण्यासाठी महसूल वाढ, इंधन बचत, ई बस उपक्रम, तांत्रिक आधुनिकीकरण, कर्मचारी कल्याण आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती या कॉफी टेबल पुस्तकातून देण्यात आली आहे। तसंच वाहन परवाना आणि नोंदणी प्रक्रियेत डिजिटल पारदर्शकता, स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रांची उभारणी, रस्ते सुरक्षा जनजागृती मोहीम, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सुधारणा यांचाही समावेश करण्यात आला। याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाच्या कार्याची प्रशंसा करत राज्यातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एसटी महामंडळ आणि परिवहन विभागानं लोकसेवेला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या कामाचा गौरव केला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळेला सांगितलं की हा कार्य अहवाल केवळ योजनांचा किंवा आकडेवारीचा दस्तऐवज नसून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास, कर्मचाऱ्यांचं समर्पण आणि आधुनिक परिवहन व्यवस्थेच्या उभारणीचा प्रवास आहे। प्रवास सुरक्षित, महाराष्ट्र प्रगत या ध्येयानं परिवहन विभाग पुढेही जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।